शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जर तुम्ही भेटाल तर त्याचा चेहरा हा तुम्हाला दुर्मुखलेला, नाराज असलेला दिसू शकेल. कारण सप्टेंबर 2024 पासून शेअर मार्केटमध्ये इतकी पडझड झालेली आहे की प्रत्येक गुंतवणूकदाराचं थोड्या किंवा मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलंच आहे. त्यामुळं शेअर बाजारामध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. पण ही नाराजी दूर करणारा एक रिपोर्ट आता बाजारात आलेला आहे आणि हा रिपोर्ट छोट्या मोठ्या संस्थेचा नाही आहे, तर तो आहे मॉर्गन स्टॅनलीचा रिपोर्ट. मॉर्गन स्टॅनलीच्या रिपोर्टनुसार डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे बरोबर साधारणपणे 9.5 महिन्यामध्ये आजचा जो सेन्सेक्स आहे तो 1 लाखाची पातळी क्रॉस करू शकेल. म्हणजे आता जो आपला सेन्सेक्स आहे तो फक्त 74,000वरती आहे आणि त्याच्यामध्ये तब्बल 25% वाढीचा अंदाज मॉर्गन स्टॅनलीनं व्यक्त केलेला आहे. खरोखरीच ही दिलासा देणारी बातमी ठरू शकेल. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक दुसरा धोका पण व्यक्त केलेला आहे की सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जे धोरण आहे त्याच्यामुळे एकूणच सर्व देश जे आहे ते धास्तावलेले आहेत. कधी ते टेरिफ लागू करतात, कधी रद्द करतात, किंवा त्याच्यामुळे चलनवाढ अमेरिकेमध्ये होण्याची जास्त शक्यता आहे. या निगेटिव्ह किंवा या थोड्या नकारात्मक बाबी जर विचारात घेतल्या तर आत्ताची सेन्सेक्सची पातळी आहे ती पातळी 70,000पर्यंत खाली येऊ शकते. म्हणजे आता जो 74,000चा जो सेन्सेक्स आहे तो त्याच्यामध्ये पडझड होऊन किती होणार तर आणखीन 4,000 अंकाची. पण तरी मॉर्गन स्टॅनलीला असं वाटतं आहे की भारतीय शेअर बाजार जो आहे त्याच्यामध्ये आता जोरदार विक्री झालेली आहे. म्हणजे जो एक आपण बाजाराचा बॉटम जो म्हणतो तो बॉटम आता जवळ आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक कंपन्यांची व्हॅल्युएशन जे आहे ते आता स्वस्त वाटू लागलेलं आहे. आता गुंतवणूकदारासाठी चांगली संधी या परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे फारच काही घडामोडी फार निगेटिव्ह घडल्या किंवा जागतिक काही मोठं संकट आलं तरच भारतीय शेअर बाजारावरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण आत्ताचं जर पाहिलं त्यांचा मॉर्गन स्टॅनलीचा जो अंदाज आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की आता भारतीयांसाठी आत्ताचे जे बाजारामधले घटक आहेत किंवा फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स हे आता पूर्णपणे अनुकूल असे झालेले आहेत. आणि त्यातही त्यांनी काही शेअर सांगितलेले आहेत. अर्थात ही शेअर्स त्यांनी सुचवलेले आहेत. गुंतवणूकदारांनी आपापल्या रिस्क ॲपिटाईटनुसार त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी किंवा आपल्या गुंतवणूकदार सल्लागाराशी बोलूनच याबाबतचा निर्णय घ्यावा. तर मॉर्गन स्टॅनलीने जे कोणते शेअर सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला शेअर आहे तो आहे ज्युबिलंट फूड वर्क्स. म्हणजे डॉमिनोज पिझ्झा ही जी कंपनी तयार करते त्या कंपनीचं नाव आहे ज्युबिलंट फूड वर्क्स. त्यामुळे त्या कंपनीला त्यांनी पहिली पसंती दिलेली आहे. दुसरी कंपनी आहे ॲटोमोबाईल सेक्टरमधली, ती आहे महिंद्रा अँड महिंद्रा. म्हणजे सध्या महिंद्राच्या गाड्यांचे मॉडेल जर पाहिले तर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हिट होत आहेत. आकर्षक मॉडेल या कंपनीने बाजारात आणलेले आहेत. त्यामुळं महिंद्राचा शेअर देखील आपल्याला चांगला परतावा देऊ शकेल असा अंदाज मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केलेला आहे. दुसरा ॲटोमोबाईल सेक्टरमधला दिग्गज म्हणजे नंबर 1ची कंपनी असलेला शेअर म्हणजे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीकडे आज सध्या भारतातील 50%हून अधिक गाड्यांचं मार्केट आहे. त्यामुळे हा देखील त्या ॲटोमोबाईल क्षेत्रामधला एकदम टॉपचा शेअर आहे. दुसरा जो शेअर आहे तो आहे ट्रेंट. म्हणजे जर तुम्ही झुडिओचे जे स्टोअर चालतात ते झुडिओचे स्टोअर जे आहे ते ट्रेंट ही जी टाटाची कंपनी आहे त्यांचे शेअर्स आहे, त्यांची ही कंपनी आहे, त्यांचे हे झुडिओ ही ब्रँड आहे. आणि हा ट्रेंडचा शेअर देखील फार मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे. पण मॉर्गन स्टॅनलीला असं वाटतं आहे की इथनं पुढे आता ट्रेंडमध्ये देखील चांगले भाव दिसू शकतात. आणखीन एक महत्त्वाचा जो शेअर आहे तो आहे बजाज फायनान्स. बजाज फायनान्स ही कंपनी फायनान्समधली टॉपची कंपनी आहे. त्यामुळं तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता असं मॉर्गन स्टॅनलीने म्हटलं आहे. याशिवाय ICICI बँक या बँकेचा देखील शेअर मॉर्गन स्टॅनलीला पसंत पडतो आहे. याशिवाय टायटन जो तनिष्का ब्रँड आहे किंवा इतर जी घड्याळांची रेंज टायटन आणलेली आहे
त्यामुळे देखील मॉर्गन स्टॅनलीला असं वाटतं आहे की ही कंपनी तुम्हाला चांगला परतावा देऊ शकेल. याशिवाय आणखीन एक मोठी कंपनी लार्सन अँड टुब्रो, ही कंपनी देखील मॉर्गन स्टॅनलीच्या पसंतीच्या यादीमध्ये आहे. याशिवाय सिमेंटमध्ये अल्ट्राटेक कंपनी मॉर्गन स्टॅनलीने सुचवलेली आहे. सगळ्यात शेवटची IT क्षेत्रातली इन्फोसिस ही कंपनी मॉर्गन स्टॅनलीने सुचवलेली आहे. त्यामुळं आत्ताच जर हे तुम्ही शेअर घेतले तर ते या सध्या पडझडीच्या काळात देखील तुम्हाला पुढच्या भवितव्यामध्ये पुढच्या आगामी काळामध्ये चांगला परतावा देऊ शकतील असं मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलं आहे. पण अर्थातच त्याला एक कॅव्हेट आहे, त्याला एक डिस्क्लेमर आहे की तुम्ही हे तुमच्या गुंतवणूकदार सल्लागाराशी बोलूनच तुम्ही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. तर मॉर्गन स्टॅनलीला असं का वाटतं आहे, त्याची जी काही कारणं आहेत की केंद्र सरकारनं प्राप्तिकरामध्ये जी काही कपात केलेली आहे त्या कपातीमुळं शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढू शकेल आणि त्याचा परिणाम म्हणून हे जे टायटन असतील किंवा महिंद्रा कंपनी असेल, मारुती असेल, त्यांच्या उत्पादनांना चांगली मागणी येऊ शकेल. याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या परकीय वित्त संस्था आता भारताबाहेर पडत आहेत त्या देखील आता भारतात पुन्हा गुंतवणूक करायला येऊ शकतात. त्यांना देखील हे जे कंपन्यांचं जे व्हॅल्युएशन आहे ते त्यांना आकर्षित आहे असं मॉर्गन स्टॅनलीनं म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच आत्ताच्या सध्याच्या पडझडीच्या आणि नाराजीच्या वातावरणाला थोडी फुंकर घालणारा अहवाल हा मॉर्गन स्टॅनलीनं दिलेला आहे. अर्थात याच्यामध्ये की आपल्या गुंतवणूकदाराशी बोलूनच हा गुंतवणुकीचा सल्ला घ्यावा. आता ही जे काही व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे हा गुंतवणुकीचा सल्ला नव्हे, याचं भान मात्र प्रत्येक प्रेक्षकानं ठेवावं एवढी विनंती. तर अशाच शेअर मार्केटविषयी घडामोडींसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.